आज आपण खोपोली शहरातल्या अतिशय म्हणजे राजकारण कोण फिरलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याचा राज्यामध्ये अनेक नेत्यांशी संबंध आहेत आणि नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपासून इतकी वर्ष खोपोलीच्या राजकारणात हे व्यक्तिमत्व त्यांनी मी जडण ह्या व्यक्तीच्या नावाशिवाय खोपोलीचं राजकारण होऊ शकत नाही. म्हणजे राज्यामध्ये म्हटलं तर एकेकडे म्हणायचं, आता ते म्हणत नाहीत, थोडं कमी झालं. काय झालं का पवार साहेबांनी केलं, आता ते फडणवीसांनी केलं असं म्हणतात. पण हल्लीही असं काही म्हटलं तर खोपोली शहरामध्ये काय झालं का आप्पांनी केलं. आता हे आप्पा खोपोलीचे कोण आहेत तुम्हाला कळलं असेल कोण आप्पा आहेत ते. आपल्यासोबत खोपोली शहराच्या प्रभाग 14 मधून उमेदवार आप्पा आहेत, अर्थात दत्तात्रय मसूरकर साहेब. तुमचं स्वागत आहे. आणि ह्या वयात देखील तुम्ही अगदी उमेदवारी लढवायला बाहेर पडलात. काय म्हणजे काय तुम्ही कुठं काजू बदाम खाता, काय काय नक्की आहे तरी काय? असं आहे, निवडणूक लढवण्याचं काय असं वय वेळचं अट नसते म्हणे. कोणाचं किती वय झालं याला काही संबंध नाही. वयाची अट असते तर मी चराळाच्या विविध भागामधनं निवडून आलोच नसतो. त्यामुळे तसं काही नाही आहे. आपण कामाचा चमत्कार दाखवणं हे खरं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला आता एक चॅलेंज आहे, मी 14 नंबरला आलो आहे. चॅलेंज यासाठी की आपल्याला काय कामं इथे व्यवस्थितरित्या करून द्यायची आहेत. तर त्यामुळे त्यासाठी मी आलेलो आहे. आता याच्यामधनं दिल्लीवरनं कसा फंड उपलब्ध करायचा विविध कामांसाठी, मुंबईवरनं कसा फंड उपलब्ध करून द्यायचा विविध कामांसाठी, हे मी आणू शकतो. वरिष्ठ नेत्यांच्या मदतीनं आणू शकतो. त्यामुळे आपल्याला ते बघायचं आहे. आणि ते बघून नगरपालिकेची कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त काम आपल्याला करावं लागेल. आणि असं काहीतरी ठळक काम तिथे आपण केलं पाहिजे की ज्या ठळक कामाचा उल्लेख तेथील लोक मी नसल्यानंतर सुद्धा त्यांनी काढला पाहिजे. एक उदाहरण देतो मी. दस्तुरी हे गाव मी निवडणूक लढवली 78 साली. ते पेट्रोमॅक्स हे असतात ना, दिवा. मी स्वतः विचार केला हे कसं काय. ती एक आजी होती वयस्कर. ती म्हणली, अरे बाबा सगळे येतात आणि सगळे जातात, हो आणि आमची पाणी देत नाही आणि लाईटही देत नाही. तिथं काय बोललो नाही. पण तुम्हाला मी सांगतो की दिल्लीपर्यंत त्यावेळेला केंद्रीय नियोजन मंत्री शंकरराव चव्हाण होते आणि आदरणीय पवार साहेब, बॅरिस्टर अंतुले साहेब. त्यावेळची गोष्ट सांग. त्यावेळेला मदत घेऊन दिल्लीला ठाण मांडून स्पेशल परवानगी घेऊन मी फॉरेस्टच्या जागेमधनं ते सगळं केलं. माझ्यानंतर आमचे शहर अध्यक्ष मनीष यादव यांनी त्या बाबतीमध्ये व्यवस्थितरित्या पाणी पुरवठा नगरपालिकेवरनं केला. जिल्हा बदलतो, प्रांत बदलतो, घाट सुरू होतो, कोकण संपतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये ती परवानगी नव्हती त्यांनासुद्धा, म्हणजे नगरपालिकेत आणली ना. तर ते आणली, झालं, पाणी आलं. आता प्रश्न आला लाईटचा. फॉरेस्ट वायर टाकून देतच नाही, फॉरेस्टचा नियम आहे. तर मी माननीय अजित पवार ज्यावेळेला हे होते ऊर्जा मंत्री होते, तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहिती नाही, त्यावेळेला आम्ही मंत्रालयात मिटिंग बोलवली. माझ्याकडे आजही ते उत्तुकता आहे. वरिष्ठ अधिकारी टाटाचे आणि वरिष्ठ अधिकारी MECBचे जमले आणि मी हट्टाने सांगितलं की आदिवासी गाव आहे, तिथे आपण अजून लाईट देऊ शकत नाही, ते नाही चालणार. म्हटलं. तर मला दादा म्हणाले की अहो तुम्ही एवढे का पोटतिरकीने बोलता. म्हटलं तिथे निवडून आले मी आत्ता, मला लाईट द्यावीच लागेल. अहो ती मोनोपॉली आहे MECBची, असं टाटाला देता येत नाही मला. म्हणजे मला नाही माहिती, तुम्ही काही करा. आणि त्यावेळेला टाटातनं लाईट आणून दिली. ही कामं झाली पाहिजेत. अहो गटार संडास मुतारी कोणी पण करतो, अशी कामं झाली. 6 साली मी चिंचोलीला गेलो. जमीन तर DPमध्ये डेव्हलप केलेली, ॲक्विजिशन केलेली नुसती तशी ओसाड पडलेली होती. आज जेवढ्या तिथे इमारती उभ्या राहिल्यात त्या जागेची किंमत त्या 2006च्या मानानं आज किती पटीने ती किंमत वाढली. मला आठवते त्यावेळेला सुमारे 2 कोटी रुपये आम्ही तिथे रस्त्याला खर्च केले आणि ते DP रस्ते पहिले मार्गाला लावले. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता गटारं राहिली, ती गटारं करायची, लाईटची सोय करायची, पण सुरुवात करून दिली. आज त्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं, ते जमिनीला भाव वाढले. हे काम झालं पाहिजे विधायक.
कुणाचं वय किती आणि काय किती याला काही अर्थ नाही. निवडणुकीत ते काही नसतं. एक मुलाखत मी तोरडकर साहेबांची ऐकली, ते तुम्हाला सांगतो, खास महत्त्वाची आहे ती. ते म्हणे राजकारण तुम्हाला जगता आलं पाहिजे. राजकारण करायचं नाही, राजकारण जगता आलं पाहिजे. त्याच्यात तुमची हिंमत, ईर्ष्या आणि जिद्द पेटून उभी राहते. ती आम्ही त्यावेळेला मिळवली. सांगण्याचा हेतू काय की ह्या सगळ्या ह्याच्यामधनं मी 3 वेळा नगराध्यक्ष झालो, बिनविरोध झालो. मग 3 वेळेला मी जे काय तिथे कामं केली, आज ती प्रत्येक प्रभागात जिवंत स्मारकं उभी आहेत, व्यवस्थित उभी आहेत. म्हणजे शेवटच्या टर्ममध्ये त्यावेळेला आदरणीय सुनील तटकरे, आदरणीय पवारसाहेब यांच्या मदतीनं फिशरीजचं काम आम्ही, जे फिशरी डिपार्टमेंटकडनं दिल्लीवरनं मदत आली, पवारसाहेबांनी आणली आणि ते मार्केट उभं राहिलं. तसंच नाट्यगृह हेही यांच्यामुळे उभं राहिलं. पण ते आणलं ना धडपड करून, कुठल्या फंडातनं कुठली पैसे असतात आणि कसे आणायचे हे आणले. अशक्य काही नाही आहे. तसं आता मोगलवाडी भागामध्ये फार मोठे काही प्रश्न आहेत. पाण्याचा निचरा होत नाही आहे, कारण वरती MSRDC आणि नंतर HPCचं टॉवर लाईन, तिथनं प्रचंड धोधो पाणी त्या सगळ्या काही भागामधनं पावसाळी प्रचंड पाणी आहे. त्या भागातले लहान लहान रस्ते तसेच राहिलेले आहेत. सुसज्ज असा एखादा हॉल जिथे त्या गावातलं, म्हणजे विशेषतः मोगलवाडी गावामध्ये, हे आपल्याला करता येईल की जिथे त्यांचं काय लहान लहान कार्यक्रम होतील, घरातले कार्यक्रम होतील, महिलांचे कार्यक्रम होतील, ते आपल्याला करावे लागेल. आखाडा आणि तिथल्या वस्तीच्या परिसरामध्ये तिथे आपल्याला घरकुल योजना राबवता येईल का? मग तिथं जागेचे काय प्रश्न आहेत, तिथे फॉरेस्ट नडतंय का, हे प्रश्न घेऊन तिथे सोडवून घेण्यासाठी उभा आहे. आपण तुम्ही ते ना त्याच अनुषंगाने तुमचा अनुभव दांडगा आहे. आम्ही तर वारंवार मी पण नाकारू शकत नाही. पण आपण असं म्हटलं तर की तुम्ही आता हरिनाम सप्ताहाला जायला पाहिजे, तुम्ही आता ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तर तुम्ही आता तरुणांचा देश आहे, तरुणांना संधी मिळली पाहिजे. तुम्ही अगदी इतका मोठा उत्तुंग व्यक्तिमत्व, अगदी साध्या अगदी नगरसेवक, त्याच्यापेक्षा पक्की तुम्ही आता म्हणलात 3 वेळा तुम्ही नगराध्यक्ष होतात. अमोल पटलांनी मला उल्लेख केला, नगराध्यक्ष महासंघाचं अध्यक्षपद भूषवलंय. मोठं म्हणजे दत्तात्रय मसुरकर हे राजकारणात मोठं ना, निश्चितपणे मोठं. ते इतकं सगळं असताना तुम्ही खाली आलात, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की चिरंजीव सुद्धा लढत आहेत, बाप बेटे दोघे लढत आहे. यावेळेस मला वाटते खोपरीजी इतिहासात असं मला तर आठवत नाही बाप आणि बेटे लढलेले. पहिलीच वेळ असावी कदाचित, म्हणजे तुम्ही दुरुस्त करा मला चुकत असेल तर. मग इतका अट्टहास कशासाठी? तुम्ही गॉडफादर म्हणून किंवा पुन्हा तो सगळं राहिलं असतं, घराणेशाही येते. मग अशी चर्चा विरोधक करता, आमचं म्हणणं नाहीये. बघा असं आहे, विरोधक काय चर्चा करतात, त्यांची त्यांना रान मोकळं आहे, ते काही करू शकतात. त्यांना उत्तर द्यायला मी बांधलेली आहे. तुम्ही प्रश्न काढला की तुमच्या एवढ्या तुम्ही पदं भोगलेले, तुम्ही असं अचानक नगरसेवक पदाला कसं आला? काय वेळेला काय असतं पक्षामध्ये, जर पक्षामध्ये पक्षाचा मुख्य नेता म्हणजेच नगराध्यक्ष निवडून यायचा असेल आणि तिथे बॅलन्स करायचं असेल, तर मग आता त्या प्रभागामध्ये जर उद्या कोणी उभंच राहिलं नाही तर तो प्रभाग काय आपण आंदोलन सोडायचा का? तर हा राजकारणाचा भाग आहे. मग नाही वा तुम्हाला तिथे जावं लागेल साहेब, त्याच्याशिवाय तिथल्या 2 सीट येणार नाही. मी असं नाही म्हणत माझ्यामुळेच आमच्या भगिनी तिथे उभ्या आहेत, देशमुखताई येणार आहेत, असं काय नाही. पण त्यांना तिथे उभं राहण्यासाठी सक्षम माणूस जर आपण दिला नाही तर मग ती सीटचं कसं आणि वरच्या मताचं कसं होणार? हे जे राजकारणाचा भाग आहे ना, काही गोष्टी अशा स्पष्ट मुलाखतीत बोलता येत नाही, त्यामुळे त्या आम्हाला करायला लागतात. मग कुठेतरी उगाच नुसतं गप्पा मारायच्या उदाहरणं द्यायचे, त्यापेक्षा लढाईला उतरायची तयारी असेल तर उतरा ना. आजही जवळजवळ 70% भाग माझा झाला. हा जुना एरिया आहे सगळा. आजही तिथं 3-3 मजले आहेत प्रत्येक बिल्डिंगला, जिना नाही आहे. प्रत्येक खोलीत मी गेलेलो आहे. कुठं माझं वय आणि कसलं काय मला काय नडलं नाही, काहीच व्यवस्थित आहे. बोलेला 30%चा प्रभाग मी आज आणि उद्या पूर्ण करणार. की इथला उमेदवार उभा आहे तो आपल्या घरी आला नाही असं नाही चालणार. मला गेलंच पाहिजे. कदाचित तो मुख्य नागरिक नाही भेटला, घरातला करता पुरुष भगिनी तर असतात, त्या सांगतात ना आज उमेदवार आले होते. आपण प्रभाग 14 पर्यंत आपण मर्यादित ठेवू शकत नाही, कारण हे व्यक्तिमत्व त्या अँगलचं नाहीच आहे. तर 14 आपलं झालं, त्याच्यावर आपण खुलासे केलेले आहेत. शहराच्या तुम्ही अगदी
गारमाळापासून सगळे उदाहरणं सगळी दिली, टाटा सगळ्या गोष्टी. पण हे मध्यवर्ती मुंबई पुण्याचं मध्यवर्ती शहर आहे. तुम्ही इतकी वर्ष इथं आहात, सत्तेमध्ये आहात किंवा कामकाज करताय, वेगवेगळ्या सगळ्या यंत्रणा तुम्ही बघताय डोळ्यांनी. शहराचा विकास झाला असं म्हणण्याचं काहीच झालं नाही असं नाहीये. म्हणावं तसं झालं नाही. आणखीन आता शहर म्हणजे मुंबईपासून एअरपोर्ट आल्या जवळ मधोमध शहर आहे. आणखीन काय वाढलं पाहिजे, आणखीन काय व्हायला पाहिजे? आपण तुमच्यासारख्या एक प्रगल्भ विचारसरणीचा माणूस असं आहे साहेब, नगरपालिकांच्या कामाचं लिमिट असतं, त्यांच्या बजेटचं लिमिट असतं. आता आपल्याला अगदी आपल्या ढेंगभर मेट्रो आलेली आहे, मग ते खोपोलीत काय येणार नाही. रेल्वे इतकी जुनी आपली 1853ची, आज 2025 आहे. मध्ये आदरणीय तन्नाशेठ असताना लोकल सुरू झाली, इलेक्ट्रिफिकेशन झालं होतं. मला आठवतं मी इथनं डायरेक्ट मुंबईचं तिकीट माझ्या हस्ते सकाळी पहिलं काढलं आणि मुंबईचं तिकीट डायरेक्ट निघालं आणि लोकल तिथं गेलो. आता तिथं रेल्वे दुपदरी म्हणजे दुसरा मार्ग टाकला पाहिजे, तर त्या अनेक रेल्वे वेगवेगळ्या अंतराने येतील. मेट्रो इथं आपल्याला सुरू करायचे असेल तर आपल्याला मुंबईला आणि दिल्लीला सहकार्य लागेल. हे मागच्या मुलाखतीत स्पष्ट बोललो मी. 24 तास पाणी पुरवठा घ्यायचा असेल तर जवळचं कुठेतरी धरण आपल्याला गाठावं लागेल, तिथनं आपल्याला पाणी घ्यावं लागेल. आमच्या वेळेलाच पहिल्या बॅचला 78ला जी जागा आम्ही शेडोलीला हॉस्पिटलसाठी घेतलेली आहे, तिथे सुसज्ज हॉस्पिटल हे एखाद्या चांगल्या सुसज्ज दवाखान्याच्या यंत्रणेला बरोबर घेऊन आपण तिथं सुसज्ज हॉस्पिटल उभं केलं पाहिजे. म्हणजे हॉस्पिटल उभं करणं ह्या दोन मोठ्या सुविधा. म्हणजे आता हॉस्पिटल उभं करणं ह्याला काय दिल्ली आणि मुंबईचं जरूर नाही आहे, ते नगरपालिका लेवलचं काम आहे. पण उद्या मेट्रो इथे आणणं किंवा रेल्वेचा दुसरा मार्ग टाकणं किंवा उद्या धरणामधनं पाणी आपल्याला LIC मधनं कर्ज उचलायचं असेल तर ते कर्ज राज्य सरकारच्या परवानगीशिवाय होत नाही. म्हणून यावेळेला शेवटी विकासाची कामं आपल्याला करायची असतील. विविध ठिकाणाची लहान लहान मोठी मोठी DPच्या प्लॅनमधली गार्डन्स विकसित करायला लागतील. लोकांचे 20-20, 25-25 वर्ष रिझर्वेशनमधल्या जागा तशा घेऊन पडलेल्या आहेत. आज त्या जागा आपण ताब्यात घ्यायच्या म्हटलं तर आज आपल्याकडे फंड उपलब्ध नाही आहे. कुठे एवढा फंड आहे? मग तो जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्या दृष्टीने विचार करून आपल्याला ह्याच्यामध्ये काय बदल करता येईल हा प्रश्न आहे. मग ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि यासाठी कुणाला भेटावं लागेल. मग सगळ्याच यंत्रणेची लोकप्रतिनिधींची मदत घेऊन आपल्याला ते करायचं आहे. हे सगळं करताना तो विचार आणि ते विजन असल्याशिवाय, म्हणजे मनाची कवाडं सताळ उघडी ठेवून सद्भावनेला आव्हान दिल्याशिवाय काम नाही होत साहेब, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला रात्री 2ला पण तुमचा फोन उचलला गेला पाहिजे, रात्री 2ला पण तुम्ही लोकांच्या अडीअडचणीला उभं राहिलं पाहिजे. इतकं जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अगदी बी मॅड वेडं व्हाल राजकारणामध्ये, तेव्हा तुम्हाला ते खऱ्या अर्थानं कळतं. कारण आमचे नेते नेहमी सांगतात 20% राजकारण करा आणि 80% समाजकारण करा. तुम्ही म्हणाले एक नगरसेवक म्हणून याचा काय मोठा असा इफेक्ट होणार आहे? होणार ना, का नाही होणार? एक नगरसेवक काही करू शकतो. जर विकासाचे मुद्दे गाठतोय तर तो विकासाच्या मुद्द्याला कोण नाही म्हणणार आहे? वैयक्तिक काही नाही आहे, हा त्या शहराचा भाग आहे, तो करता येईल. तर ह्या भूमिका आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागेल. पप्पा, तुम्ही खूप अभ्यासू आहात, अनेक वर्ष आहात राजकारणात, समाजकारणात. म्हणजे खोपोलीचं जसं मागोपडी म्हणजे खोपोलीचं राजकारण तुमचं नाव घेतं ते पूर्णच होऊ शकत. म्हणजे चांगलं असेल तरी मसूरकरांचं नाव येतं, वाईट असलं तरी मसूरकरांचंच नाव येतं. टीका जास्त होती तुमच्यावरती, खूपदा टीका होते की राजकारणात जेव्हा काही गोष्टी घडत असतात, तुम्ही असता नसता तुम्हाला कदाचित काही गोष्टी माहिती सुद्धा नसतात, परंतु एखादी चांगली गोष्ट घडली तेव्हा फार कमी वेळा तुमचं नाव येतं. पण एखादी वाईट गोष्ट घडली तर मात्र तुमचं नाव होतं आणि मग याच्यामागे मसूरकरच आहेत असं बोललं जातं. परंतु तुमच्यावरती परिणाम झालेला काही दिसत नाही. म्हणजे तुम्ही संतापलेले आहात, रागवलेले आहात किंवा चिडलेले आहात, हे सगळं होत असताना असं कधी जाणवलं नाही. इतका शांतपणा, इतका समजूतदारपणा नेमका आला कसा? आणि आता जे तरुण येत आहेत राजकारणात, किंवा आता यश जाधव सारखा एक तरुण 29 वर्षाचा मुलगा नगरसेवक पदाची निवडणूक लढतोय, विक्रम साबळे आहे, अशी तरुण पोरं आहेत. अशा तरुणांना आपण काय सांगू शकाल या सगळ्या
माझं तर म्हणणं असं आहे की तुम्हाला आठवत असेल 78ला जेव्हा मी उभा राहिलो, पहिल्यांदाच उभा राहिलो आणि निवडून आलो, मोठा वार्ड होता, सगळा मोठा वार्ड होता 78ला. तेव्हा ते दस्तुरी गरमा सगळं टाटा काम आणि निम्मी खोपोली वरची खोपोली सगळा एरिया होता. तर मी कुठे त्यावेळेला वयस्कर होतो, तरुणच होतो. तरुण करू शकतो, तरुणाच्याकडे जिद्द असते, हिरीने लढण्याची हिंमत असावी लागते. पण मगाशी वाक्य तसं की त्याचं व्हिजन असावं लागतं, त्याचं गाईडलाईन त्यांनी शिकावी लागते. त्यामुळे तो प्रश्न येतच नाही ना. आता तरुण आमची चांगला आहे ना, मग तुम्ही म्हणता की साबळे आता उभे आहेत, यश जाधव उभा आहे, बाकी इतर बऱ्याच प्रभागामध्ये नगरसेवक बरेचसे तरुण उभे आहेत. आता जो तो आपापलं नशीब कामाच्या त्याचा प्रकार आजमावतोय. आता निवडणूक म्हटलं का निवडणुकीचं तंत्र मंत्र सगळं करावं लागतं, तर तो करतो. शहरातल्या लोकांच्या आजही आप्पा तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे. हा माणूस काहीतरी करू शकतो, ह्या माणसाला सगळीकडे ओळखी पाळखी आहेत, नेटवर्क आहे, हे कोण नाकारू शकत नाही. आप्पा एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर तर सातत्याने लोक टीका करतात तुमच्यावर, परंतु तितक्या अपेक्षा तुमच्याकडे बघतात. आत्ता तरी आप्पा ह्या सगळ्या भले सत्ता कोणाची येईल काय होईल ते वेगळा विषय, पण एक इथला जाणकार नागरिक काम करणारा व्यक्ती त्याचे सगळ्यांशी संबंध आहेत, तो व्यक्ती ह्या वेळी तरी आता शहरासाठी तरी ह्या वयात तरी काम करेल ना. मला तर वाटतं आप्पा की सगळ्यात जास्त टीका राजकारणात खोपोली राजकारणात विशेषतः मसूरकरांमुळे झाली असेल. तरी तुम्ही तुमच्या लोकं वाटेल आता हे मी अनेक निवडणुकांमध्ये पाहिले. तुम्ही म्हणा तुम्ही वैतागले असत नाही, गरम होत नाही अमकं तमकं. मला एक सावरकरांचा शब्द आठवतो. काय शब्द आहे तो की मनामध्ये किंवा पोटामध्ये आई गेल्याचं दुःख, आई ही सर्वात प्रिय असते, पण ओठावरती पेढा खाल्ल्याचं सुख जो दाखवू शकतो तो समाजसेवक होऊ शकतो. म्हणजे बर्फाचा डोंगर तुम्हाला डोक्यावर घेऊनच चालावा लागणार आहे. आणि हा 11 साली संयम काय असतो हा मी शहराला दाखवला आहे. अगदी तुमचं रावण म्हणजे तुमचं रावण काय 12 तोंडाचा रावणापासून सगळं त्या काळात झालं. हो, त्या दीपकच्या चौकात तो फलक लावला अगदी होता. खाली जाऊन टीका झाली होती, परंतु तुम्ही ते सगळं संयमाने हाताळलं होते, खरीच मोठी गोष्ट आहे. पण त्याचा फायदा झाला मला, हे तुम्हाला माहिती आहे. प्रथम त्या वेळेला पक्षाची मेजॉरिटी आली. हो, मी तर प्रचंड मता निवडून आलं, सोडून द्या, हो, पण पक्षाची मेजॉरिटी आली. त्यामुळे तुम्हाला संयम सांभाळता आलाच पाहिजे. आपण दुसरा एक आरोप सातत्याने तुमच्या, आता तुमची निवडणूक आहे, विधानसभेची जेव्हा निवडणूक असते तेव्हा दबाव तंत्राचा एक वापर तुमच्याकडे होतो असा आरोप, म्हणजे आता सुरेश लाड असतील, सुधाकर घरे असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाच्या व्यतिरिक्त वेगळ्या उमेदवारांना तुम्ही भेटता, गुप्त बैठका होतात वगैरे वगैरे असे आरोप होतात वारंवार. काय सत्य ते नक्की दावा तंत्राचा नक्की वापर केला जातो? त्याला कसल्या सांगू गुप्त नका बैठका? आप्पा, काय होतं की तुम्ही अर्ज भरायला जात नाही, हे काय म्हणजे मसूरकर अर्ज भरायच्या वेळी नेमकं कुठे आता सुनील पाटलांचं नाव जाहीर झालं जेव्हा, तेव्हा तुम्ही नव्हता. तुम्ही असायला पाहिजे खरं नेते म्हणून. तुमची वाट बघतो आम्ही बराच वेळ होतो. कुठं नव्हतं, कुठं पत्रकार तुम्ही परिषद, काढा फोटो काढा. पत्रकार अहो परिषद अर्ज देताना मी देतो नाही, होतो हात धरायला. अर्ज नाही. ज्यावेळेस रात्री 12 वाजता ते सुनील पाटलांचं उमेदवार म्हणून नाव जाहीर झालं त्यावेळेस अहो त्यावेळेला तुमच्या लक्षात नाही आलं. ही पत्रकार परिषद इतक्या रात्री ते घेतली अशी मला कल्पना नव्हती. दिवसभर तपून मी घरी आलो होतो आणि मी हातपाय तोंड धुवून म्हणला तर आंघोळ करून मी जेवायला बसतोय. मी जेवायला बसतो तेव्हा सारखे फोनवर फोन व्हेरिफिकेशन करायला एक लोक, आमचे काही लोक आले होते, त्यांनी बघितलं अरे खरंच जेवायला बसलं. म्हटलं घ्या ना, आता काय मला माहिती आहे ती झालेली. त्यामुळे हे आता कसं आहे की काही नाही घडलं तर याचं साहेबांनीच केलं. आता ते सवय लागणे मला. पण पण हे मी चिडत नाही, त्याचा राग नाही. अहो असं आहे की जो आपल्या विरोधामध्ये आहे किंवा उभा राहतो त्याच्या सुद्धा आडीनडलीला रात्रीच्या 2 वाजता सुद्धा उभा राहणारा मसूरकरच आहे. बघा तुम्ही साठेलकर साहेबांना विचारा. त्यामुळे हा टेक्निक ज्याला जमलं तो यशस्वीच होतो. होत नाही असं नाही. मी जे विचारलं ते की मसूरकरांकडनं दावा, तुमच्या निवडणुकीचा आता ही तुम्ही लढताय निवडणूक, तुमच्या व्यतिरिक्त जेव्हा अन्य निवडणूक असतात मसूरकरांकडनं दबाव तंत्राचा वापर केला जातो असा एक आरोप होतो. तशा प्रकारच्या चर्चा त्या काळात असतात. खरंच दबाव तंत्राचा वापर केला जातो की दबाव अहो, एवढं काय मसूरकरांची राजकीय ताकद जर असती मसूरकर कुठल्या कुठे गेले असते, असं नाही आहे. दबाव वगैरे काय नसतो. खोलवर नीट त्याचा अभ्यास करून काय वस्तुस्थिती घडली,
हे जर बघितलं तर आपल्याला कळतं की कुठं काय झालं. बरोबरच्या चर्चेला काय अर्थ नाही ना. पण आपण तुम्ही देखील इच्छुक होता ना. अहो इच्छुक काय, मी चुकार, आम्ही तिघं चौघं होतो. तिकीट कोणाला तरी एकालाच मिळणार ना, हे तर मान्य केलं पाहिजे. पण आपण हे दुसऱ्यांदा होतोय. 20 वर्षापूर्वी म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट 2004-05 असेल, सहा मी सहा. सांगतो 6ला. त्यावेळेस सुद्धा असं झालं होतं की अगदी वसंतराव ओसवाल जिल्हाध्यक्ष होते, शेवट तो रॅली निघाली आणि ऐत्या वेळेला तो सुनील पाटलांना हायकमांडचा हुकूम आला. ती उमेदवारी गेली. आताही तसं झालं. लोकांना असं वाटत होतं बऱ्याचदा की तुम्ही अनुभवी आहात, ज्येष्ठ आहात, ही उमेदवारी तुमच्या पारड्यात नाही, गैरसमज नको. 2006ला जो निर्णय झाला तो ठीक आहे, पक्षाचा निर्णय होता साहेब. ती पोस्ट 6 महिन्यासाठी होती. मी माझ्या मनाचं समाधान करून घेतलं. आदरणीय सुरेश लाडसाहेब त्यावेळेला आमदार होते. आणि काय बघा, म्हणजे योग असा म्हणा किंवा काय तकदीर म्हणा, मी म्हणत नाही, काय असेल ते असेल. पण 2006च्या 6 महिन्यानंतर जे अध्यक्षाचं रिझर्वेशन आलं ते ओबीसी आलं. ते झालोच की, नगराध्यक्ष झालो. म्हणजे बघा, कुठेतरी संयम घेतला, थांबलं तर पुढची पोस्ट माणसाला मिळते. तर तुम्ही जे म्हणला की अहो तुम्ही इच्छुक होता, तुम्हाला तिकीट दिलं नाही, तर नाही दिलं तर कदाचित पक्षाला काय वेगळे विचार करायचा असेल, किंवा मसूरकरांना नुसतं वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आपल्याला पक्ष करेल. पक्षाची गद्दारी हे माझं काम नाही, मी नाही करणार. आता सुनील पाटील थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहेत आणि माझ्या माहितीनुसार 24 राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आपला चुकत असेल तर तुम्ही दुरुस्त करा. आणि अन्य जागा मित्र पक्षांना दिल्या. तुम्ही अनुभवी आहात, 3 वेळा नगराध्यक्ष होता. सुनील पाटील सुद्धा 5-6 महिने नगराध्यक्ष होते. ते सुद्धा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले, उपनगराध्यक्ष होते. त्यांना सुद्धा प्रशासन माहिती अनुभव आहे. तुम्ही आज नगरसेवक म्हणून जाताय, मागच्या वेळेस तुम्ही होतात, आता तुम्ही नगरसेवक म्हणून सोबत जाणार आहात. कितपत फायदा सुनील पाटलांना होईल? आणि जसं तुम्ही मगाशी म्हणलात की शहराचे अनेक प्रश्न आहेत जे राज्य आणि केंद्र स्तरावरती सोडवावे लागतील, त्यासाठी राज्यात आता तुम्ही सत्तेत आहात, केंद्रातील सत्तेत सहभाग आहे तुमचा. सुनील पाटलांना किती मदत होईल तुमची? दोघांचं बॉन्डिंग कसं असेल? का नाही, चांगलं असणार ना, जरूर चांगलं असणार. ते कशाला नाही म्हणतील लोकयोगी प्रबंध आपण समोर काढल्यानंतर? का नाही म्हणणं, कशाला म्हणतील? मी तर जनतेला आवाहन करतो की हे विजन घेऊन जो चालेल ना, त्याच्या मागं तुम्ही राहा. अहो लहान लहान कामं तर कोणीही करतो, त्याला कशाला नगरसेवक पाहिजे? भागातली मूळ अडचण काय आहे, त्या भागातल्या युवकांचे काय प्रश्न आहेत, त्या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांचे काय प्रश्न आहेत, तिथल्या महिलांचे काय प्रश्न आहेत, जर आदिवासी वस्ती असतील तर त्याचा आपण काय करू शकतो, हे आपल्या प्रत्येक नगरसेवकाला चॅलेंजेस आहे ना. नॉट नेसेसरी तो सत्तारूढ पक्षाचाच असायला पाहिजे असं काही नाही, करता येतं. त्यामुळे तसं काय नाही की राजकारणामध्ये आपण मुख्य खुर्चीवरच असलं पाहिजे. तुमचं जर काय तेवढा प्रभाव असेल तर तुम्हीही प्रशासनाकडनं ते काम करून घेऊ शकता, कोण नाही म्हणतो. म्हणून आता मी म्हणतोय की सत्ता दोन्ही तिन्हीकडे आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला हे शहर पुढे आणायचं असेल. आज पहाटे 4-4 वाजता इथनं तरुण मुलं नोकरीनिमित्त बाहेर जात आहेत. का नाही होत? ह्या इतर कंपन्यांच्या जागा, शेकडो एकर जागा मोकळ्या पडल्यात. शासनाने त्यांना योग्य तो मोबदला द्यावा. इथे IT पार्क निर्माण करा. का मागणी होणार नाही? करू आम्ही. करा IT पार्क निर्माण, इथं तरुणांना नोकऱ्या द्या. एवढ्या मोठ्या 2 फॅक्टऱ्या इथे आल्या, टाटा आणि गोदरेजसारखी फॅक्टरी. त्यांना जे ट्रेनिंगचे लोक लागत आहेत ते निर्माण करण्याची व्यवस्था आपल्याला करावं लागेल. तुम्ही म्हणाले काय नगरपालिकेचं काम आहे काय? जरूर नाही, पण तुमच्यात विजन तर असायला पाहिजे ना. का नाही करावं? जर ते बारामतीला घडतं तर ते खोपोलीला का घडू नये, या विचाराचं मी आहे. आणि नेतृत्वाला मी सांगणार आहे की आता आम्हाला इथे एक बारामती घडवून द्या. बघा, मला तेच म्हणायचं आहे, आम्ही बाबूराव असो किंवा मी असो, मेट्रोचा विषय आला, आयटीचा विषय, आज बारामती ज्या प्रकारे डेव्हलप आहे, 2-2 मॉल किंवा सगळ्या गोष्टी डेव्हलप आहे, त्या धर्तीवर इथं काय होऊ शकत नाही? हे व्हिजन लागतं. आपण मत द्या का नका देऊ ते सांगायला आम्ही ठरवलं नाही, पण तो आपल्या शहरामध्ये इतक्या उंचीचा नेता आजही जगतोय आणि त्याच्याकडे ते पोटेन्शियल आहे. असे हे आप्पा आहेत. पण आप्पा 1 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती विधानसभेची, आणि त्या विधानसभेला विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना एक मोठं मताधिक्य शरण दिलं होतं. 1 वर्षाने आता नगरपालिका अगदी काही दिवसावर आता वोटिंग होईल. भाजप शिवसेना एकत्र आहे. राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष, उद्धव ठाकरे गट, बाळासाहेब ठाकरे गट हा एक स्वतः लढतोय.
आणि मागची परिस्थिती बघितली तर ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला काय वाटतं आता काय काय चित्र होऊ शकतं? फरक जो आहे मोठा तो कसा भरून निघेल? 5.5 कसला साल कसला फरक? विधानसभेला महेंद्र थोरवेंना मतदान जे होतं बघा असं आहे की शेवटी जनता जनार्दनही मोठी आहे आणि जनता जनार्दन मोठी असल्यामुळे माझं तेच म्हणणं आहे की तुम्हाला हा विकास आपल्याला जर करायचा असेल तर तुम्ही संधी द्या. बाकी काय सांगणार? आम्हाला संधी द्या, राष्ट्रवादीला संधी द्या. आता दोन्ही उमेदवार जे नगराध्यक्ष पदाचे आहेत ते तर खरं तर तुमचे कार्यकर्ते तसे कुलदीप शेंडे सुद्धा आणि सुनील पाटील सुद्धा दोन्ही तुमचेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. अर्थात तुम्ही पक्षाचंच काम करणार, परंतु कुलदीप शेंडे सुद्धा राष्ट्रवादीतच होते, सुनील पाटील सुद्धा राष्ट्रवादीत होते. मधल्या काळात सुनील पाटील तिकडे 2-4 ठिकाणी जाऊन परत राष्ट्रवादीत आले. कुलदीप शेंडे सुद्धा राष्ट्रवादीतनं ज्येष्ठ आता काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात गेले. तुम्ही कसं बघता याच्याकडे? दोन तुमचेच कार्यकर्ते, तुम्हीच ज्यांना मोठं केलं, खरं म्हणजे मोठे केलं तुम्हीच उमेदवारी दिली असेल, त्या काळात तुम्ही त्यांचा प्रचार केला, बरंच काय काय केलं असेल, कसं बघता याच्याकडे? आणि यालाच अनुसरून कुलदीप शेंडे यांनी जेव्हा कोणती उमेदवार जाहीर झाली तेव्हा मी प्रश्न विचारला होता की तेव्हा त्यांनी उत्तर मला असं दिलं होतं की माझ्या मागे अदृश्य शक्ती आहेत. ह्या अदृश्यामध्ये तुम्ही काय होते गडबड अशी होते की पुन्हा एकदा तुम्ही पोटे म्हटले तर बरोबर आहे, पुन्हा एकदा आप्पा आता असं आहे, शरद पवार शेलार मामा नेहमी आमचे म्हणायचे, किसन शेठ शेलार नेहमी म्हणायचे, दोनच आरोप साहेबांच्यावर होत नाही. एक दारू पिऊन कुठेतरी बसलेले आहेत किंवा दारूच्या पाठीला बसलेले आहेत आणि एखाद्या बाईच्या बाबतीतलं काही झालेलं आहे, असभ्य वर्तन घडलेलं आहे. त्या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं साहेबांमध्येच जातं. आप्पाच करतात. वेगवेगळ्या ठिकाणी गप्पा मारायला लोक बसतात, विशेषतः रात्री अपरात्री बसतात, चर्चेला मसूर करत असतात. मग आता बघा ह्यानं त्या कारणाने चर्चा होतेच ना. तसं आता तुम्ही जे म्हणता की हे दोन कट्टर आमचे शिष्य किंवा माझ्या हाताखाली वावरलेले आहेत, मोठे झालेत, खरं आहे ते. पण असं होतं ना शेवटी की अहो बघा आता राजकारणामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जडणघडण आमची तिथेच घडली, आमच्या विचाराच्या अनेक लोकांची घडली, अजित पवारांची पण घडली, तटकरे साहेबांची पण घडली. पण शेवटी काय झालं की आपल्याला विकास कुठे साधता येईल, लोकांची कामं कुठे करता येतील, ते बघून मग आपण इकडे आलो. तसं आता जरी हे एका युतीमधलेच असले, समोरचा उमेदवार आणि आमचे सुनील पाटील एका युतीमध्येच असले तरी ते शेवटी सत्तारूढ पक्षाचेच आहेत ना ते पण. आता ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं स्पष्ट आहे की बा आम्ही शेवटी पक्षाला बांधील आहोत, कोण शिष्य आहे आणि कोण काय ह्याला बांधील नाही ना, पक्षाच्या मागे आम्ही उभे आहोत. आता काही घडलं तरी ते माझ्यावर येतं आणि अदृश्य शक्ती वगैरे एक ट्रॅजेडी असते, प्रकार असतो बोलण्याचा. बोलायला काय जात आहे? पण आपण हे अशी काय अदृश्य शक्ती आहे की ती दिसून येते किंवा काय होते? बरं अशी जर एक ताकद एखाद्याकडे असेल तर तुमच्याकडे आहे, तर तुमचं म्हणजे कर्तृत्व केवढं मोठं झालं. घरी बसून असं घरी बसून अदृश्य शक्ती वगैरे चालत नाही, ती उतरावी लागते मैदानात, दिसावी लागते. पण आपण हे अविश्वासाचं आता ते एवढं मोठं तुम्ही म्हणाल की मसूरकरांकडे अदृश्य शक्ती आहे, असं नाही, होतच नाही. असं मी काय थोडा कुठला तरी योगी किंवा महंत संत आहे असं नाही ना. आता आमचा परिवार मोठा आहे, सोडा, आमचे चाहते सगळ्यांकडेच आहेत, म्हणून काय प्रत्येकाची दुश्मनी घ्यायची, हा माझा स्वभाव नाही. पण आपण अविश्वासाचं द्विधा मनस्थिती आप्पा आणि असतात. अविश्वासाचं काय? कायमस्वरूपी द्विधा मनस्थिती आप्पा असतात. म्हणजे आमदार थोरवे आले तरी अगदी नमस्कार चमत्कार, आणि सुधाभाऊ आले तरी नमस्कार चमत्कार, अहो थोरवे साहेब आले किंवा माझ्या भारे साहेब आले, काय प्रकार आहे आप्पा? आपल्याकडे कधी कुणी आलं त्याला आगत स्वागत नाही करायचं, काय म्हणायचं तुम्ही जा म्हणून. आणि कुठे एखाद्या लग्न समारंभात किंवा काय कुठे भेटले तर बोलायचंच नाही. ह्या राजकारणाचा प्रकार रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः कर्जत खालापूरला नाही आहे, म्हणजे आमच्या खोपोलीत तर अजिबात नाही. पण आपण असं कसं बोलता येईल? अविश्वासाचं ते काय कोणी बोललं काय झालं म्हणजे आता लग्नामध्ये एका ठिकाणी भेटले किंवा काय कार्यक्रमात भेटले तर असं काय मोठे खलबतं होणार आहेत? शक्य आहे का? पण काहीतरी पुढे सोडायला सोपं असतं ते. नाही, काय होतं आप्पा, रायगड म्हणजे आता आपण मतदारसंघात बघूया, ज्यावेळी आम्ही फिरतो कर्जत मध्ये मसूरकर नक्की कुठे आहेत म्हणजे चर्चा होते गावागावात, मग ग्रामीण भाग असेल किंवा शहरात असेल, मसूरकर हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आपण ते कुठल्या कोणाकडे झुकलेले आहेत किंवा काय म्हणतात, त्यांचा आश्रय कोणाला आहे, इतकं तुमच्या नावाचं वलय आहे, मी चांगल्या अर्थाने म्हणतो. पण तुमच्या सोबतचे जे नेते होते ते आज कुठेच दिसत नाही. तुम्ही इतके वर्ष टिकून आहात, 84 ला बरोबर ना, चुकत 78 ला 78 78 ला निवडून माझा 77 ला जन्म आहे,
म्हणजे मी 1 वर्षाचा असेल तेव्हा 77ला तुम्ही 77-78ला तुम्ही निवडणूक लढलेली आहात. इतकं जे टिकून निवडून आलोय. हा निवडून आलो. तुमच्या त्या काळातला कुणी नेता दिसत नाही. तुम्ही टिकून आली चांगली गोष्ट आहे, परंतु सतत अविश्वासाचं जे वातावरण तुमच्या बाबतीत होतं, असं म्हणजे बाकी लोकांच्या बाबतीत हे असं होत नाही. आपण नक्की कुठे आहे ते, जसं नक्की काय करतील, काय नेम नाही हो. सगळं अविश्वासाचं वातावरण जे निर्माण होतं नेमकं कशामुळे होतं? ना आता हा एक गैरसमज होतो, बाकी तसं काय नाहीये. असे काय माझ्याकडे जादू आहे? आता ती असं तुम्हाला काय? माहिती, आम्हाला कसं माहिती? नाही ना, मी म्हणतोय. जादूचा दिवा तुमच्याकडे देवा. ती काय नाही, जादू आहे नाही, तीच आम्हाला नाही. ऐकायची. नाही. शेवटी बघा, म्हणजे ज्योतिष आणि हे वगैरे सोडून द्या. शेवटी काय वेळेला तुमचं स्टार पण असावं. जर स्टार नसेल तर काय करू शकतो आपण? 2 वेळा मला आमदारकीची संधी आली, नाही मिळाली, मग त्याला आपण कोणाला दोष देत नाही ना. आपलं स्टार नाही, गेला विषय. आता मी अध्यक्ष तिकीट मागितलं होतं, नाही, त्याला बाकीच्याला कोणाला दोष नाही, आपला दोष आहे. आपण कुठेतरी कमी पडलो, कुणाला दोष त्याचा देण्यात यायचा. म्हणून मग असं काय नाही, आम्ही पूर्ण ताकदीने आता आमचं काम चालू आहे, हे लक्षात घ्या. जवळजवळ सगळ्याच प्रकाराच्या चर्चेला आपण स्पर्श केलात. अजून काय राहिलं असलं तर बोला. बघा, मी कुणाच्या विरोधामध्ये किंवा कुणाच्या बद्दल काहीही बोलणार नाही. माझा तो स्वभाव नाही. नाही तर मग 11ला माझा विजय झालाच नसता. कसं झालं असतं? शक्य नाही. 78चा विजय असेल, 6चा विजय असेल, 11चा विजय, हे वेगवेगळ्या भागातले आहेत. ठीक आहे, तो मी माझा मोठेपणा समजत नाही, किंवा माझ्या वेळेचे सगळेच पुढारी आणि त्यांना कारणानं दुर्दैवानं आज नाही आहेत ते बिचारे घरी बसलेले आहेत. एक शंकरराव सावंत वगैरे आहे ना, अजून जुने आहेत ते, परंतु बाकीचे बरेचसे नाही आहेत. आता कोणी वार्धक्यानं, कोणी वयोमानानं, कोणी काही इतर कारणानं. ते म्हणा, बा तुम्हाला एनर्जी येते कशी एवढी? ते तुम्हाला म्हणून 70% भाग माझा कव्हर झाला, तर प्रत्येक 3-3 मजल्याच्या प्रत्येक इमारतीत जाऊन आलो मी. मी काही हॉस्पिटल ॲडमिट नाही झालो. अजून माझा 30% भाग आहे, त्यातही बऱ्याचशा इमारती आहेत. आणि आपलं जे काही बोलण्याची पद्धत आहे, आपली वागण्याची पद्धत आहे, आपलं एकंदर चारित्र्य आहे, हेही महत्त्वाचं नाव. चारित्र्याचे शिंतोडे मी नाही कधी घेतलेले, पाळलेले आहेत ते. हे होते अप्पा दे. पुढचं जाऊ द्या. आणि नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्याला काही थांगपत्ता लागू दिलेला नाही. काय होतं? हे सगळ्यात महत्त्वाचं. अरे थांग पत्ता कसा नाही, मी तुम्हाला बोललो ना. उलट काय होतंय, या अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये काय होणार नाही. यांच्याशी बोलायला गेलं तर भरपूर वेळ लागेल. पण ठीक आहे, सगळ्यांची अपेक्षा होती. आप्पा दिसत नाही मुलाखतीमध्ये, आप्पा दिसत नाही, तर तुमच्यासाठी घेतलेत. आपण तुम्ही काय सांगायचं सांगा, कमेंट करा. आप्पाने काय मेसेज त्यातून दिलाय, अनेकांनी काय त्यातून घ्यायचं ते घ्या, पण ह्या माणसाची खोपरी शहराला गरज आहे, एवढं मात्र आम्ही ठासून सांगतोय. नाही, घ्यायचं तर नाही, चांगलं घ्या. चांगलं घ्या आप्पा, धन्यवाद. चांगलं घेणारा काय असं आवश्यक नाही की एखाद्या ठराविक पक्षाचा असायला पाहिजे, सर्वांनीच घ्या. अहो, निवडून आल्यानंतर कुठं काय राहणार आहे? निवडून आल्यानंतर तुम्हाला कामच करायचं ना, ही परंपरा आहे सगळी. त्यामुळे असं काही नाही, काम करायचं. ठीक आहे आप्पा, तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला, आम्ही आभारी आहोत. आणि तुम्ही निवडणूक लढताय, शुभेच्छा. शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा.